भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ सतत आणि क्रमशः आपलं वाचन आणि समजून घेणं हे चालू आहे। आणि ज्याप्रमाणे या ठिकाणी आपण वाचून समजून घेतो त्याचप्रमाणे याचे सर्व जे भाग आहेत हे आपण यूट्यूबवर टाकत आहोत। त्यामुळं कोणाचे यूट्यूबवरचे काही भाग जर काही बघायचे राहिलेले असतील त्यांनी ते भाग आवर्जून बघितले तरच भगवान काय आहेत, भगवान बुद्ध काय आहेत, बुद्धाचा धम्म काय आहे आणि भगवान बुद्धाचा संघ काय आहे हे समजेल। त्यामुळं प्रत्येकाने जे काही आपले भाग राहिलेले असतील ते भाग आवर्जून बघावं। आज भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं शेवटचा खंड म्हणजे 8वा खंड आणि या 8व्या खंडाच्या पहिल्या भागामध्ये आपण काल बघितलं होतं की जे काही भगवान बुद्धाचं जे काही व्यक्तिमत्व असेल आणि त्यामध्ये जे काही भगवान बुद्धाचं जे काही देहाकृती होती, जे काही शरीर होतं आणि त्या शरीरावर असलेले 32च्या 32 लक्षणं हे आपण सर्व काही बघितलं होतं। याप्रमाणे आज त्यामधील भाग दुसरा आपण बघणार आहोत की भगवान बुद्धाची जी काही मानवता होती तर त्या मानवताच्या संदर्भामध्ये यामध्ये सर्वप्रथम आपण भगवान बुद्ध यांची करुणा आणि महाकारुणिकता हे आपण बघणार आहोत। एकदा तथागत श्रावस्तीमध्ये राहिले होते तेव्हा काही भिक्खूंनी त्यांच्याकडे येऊन तक्रार केली की त्यांच्या ध्यान धरणेत काही देवगण सतत उपद्रव देत असतात। ह्या त्यांच्या अडचणी श्रवण करून तथागतांनी त्यांना खालीलप्रमाणे सूचना दिल्या। जो परमार्थ विषयात कुशल आहे, जो शांतीपदाची आकांक्षा करीत आहे त्याने असे वागले पाहिजे। तो समर्थ, न्यायी, सुवत तसेच मृत्यू आणि विनम्र असला पाहिजे। एक वेळेस भगवान बुद्ध श्रावस्तीमध्ये राहायला होते त्यावेळेस श्रावस्तीमध्ये काही भिक्खू हे भगवान बुद्धाकडे एक तक्रार घेऊन आले होते। तर त्या सर्व भिक्खूला एक अडचण होती। जे भिक्खू जेव्हा जेव्हा ध्यानधारणा करायला बसायचे, जेव्हा जेव्हा तप करायला बसायचे त्या प्रत्येक वेळेस एक जे देवगण आहे म्हणजे एक काहीतरी समजा त्यांच्यावर त्यांना परेशान करण्याचं जे काही हेतू आहे हे हेतू आपल्या मनामध्ये धरून काही देवगण सतत यांनी तपाला बसले की त्यांच्याजवळ यायचे आणि यांचं जे काही तप असेल किंवा जे काही समाधी लावलेली असेल ते समाधी भंग करण्याचं काम करत होतं। त्यामुळं जे हे भिक्खू आहेत या भिक्खूचं समाधीमध्ये मन लागत नव्हतं, तप करण्यामध्ये मन लागत नव्हतं आणि यामुळे हे सर्व भिक्खू भगवान बुद्धापाशी आले आणि भगवान बुद्धाला म्हणतात की आमच्यापाशी काही देवगण येत आहे आणि ते आमच्या जे काही ध्यानधारणा आहे त्या ध्यानधारणामध्ये आम्हाला उपद्रव करत आहेत, आम्हाला परेशान करत आहेत। आणि त्यावर भगवंतांनी शांत स्वरामध्ये शांत मनाने त्यांना असं सांगितलं की कोणीही काहीही करत असेल परंतु एखादा जे कुशल असेल, परमार्थामध्ये कुशल झालेला जे एखादा व्यक्ती असेल, एखादा भिक्खू असेल म्हणजे तुम्ही सुद्धा त्याच्यामध्ये कुशल झालेले असायला पाहिजेत। आणि जर अशा प्रमाणे जर कुशल झालेला जे काही परमार्थ आहे यामध्ये कुशल झालेला जर भिक्खू असेल, व्यक्ती असेल तर अशा व्यक्तीनं सदैव शांतीपणाची आकांक्षा करीत राहिलं पाहिजे। तो समर्थ असला पाहिजे प्रत्येक गोष्ट करण्यामध्ये। म्हणजे कोणी जर येऊन त्याला अडचण करत असेल, कोणी जर येऊन त्यांचं जे काही ध्यानधारणा असेल ते भंग करत असेल, आपण एकाग्र राहिलं पाहिजे आणि आपण आपल्या शांतीचा भंग होऊ दिला नाही पाहिजे। त्याप्रमाणे आपण स्वतः न्यायिक असलं पाहिजे, सुवच्च असलं पाहिजे आणि मृदू असलं पाहिजे, नरम असलं पाहिजे। जेव्हा आपण नरम असेल तेव्हा दुसरे जर आपल्याला कोणी शिव्या शाप देत असतील तरी सुद्धा त्यांच्याबद्दल आपली नम्र भावना आपल्या मनामधून बाहेर निघते आणि नम्र भावना जेव्हा आपल्या मनामधून बाहेर निघत असेल तेव्हा आपलं मन शांत राहते आणि मन शांत राहत असेल तरच आपली एकाग्रता जी काही अशा प्रत्येक गोष्टीमध्ये एकाग्रता टिकून राहते आणि आपण जे काम व्यवस्थितपणे करू शकतो।
त्याचप्रमाणे आपलं जे काही जीवन असेल, आपला जे काही स्वभाव असेल, हे विनम्र ठेवला पाहिजे. प्रत्येक गोष्टीला नम्रपणे प्रत्येकाच्या समोर राहिलं पाहिजे. तो संतुष्ट असला पाहिजे. त्यांच्या गरजा अधिक असू नयेत, त्यांची कर्तव्य कमी, त्यांची जीवनवृत्ती साधी असावी. तो इंद्रिया निग्रही व विवेकी असला पाहिजे. उद्धट असता कामा नये. त्याला कुटुंब परिवाराची आसक्ती असू नये. म्हणजे अशा प्रमाणे भगवान बुद्धानं परत एकदा सांगितलं त्यांना की अशा व्यक्तीनं संतुष्ट असायला पाहिजे. संतुष्ट म्हणजे जे काही आपल्यापाशी आहे तेवढ्यामध्ये आपण जे काही आहे संतुष्ट असलं पाहिजे. म्हणजे आपण समजा या ठिकाणी ध्यानधारणा करत असेल किंवा या ठिकाणी कोणतंही एखादं कार्य करत असेल आणि करते वेळेस त्या ध्यानधारणेमध्ये किंवा कामामध्ये दुसऱ्याने एखादा समजा काही अडचण आणली तर त्या अडचणीकडे आपलं लक्ष गेलं नाही पाहिजे. तर आपण आपल्या त्या ध्यानधारणेमध्येच आपले सगळं मन एकाग्र असायला पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये आपण संतुष्ट असायला पाहिजे. बाजूला जे आहे ते आहे, बाजूला कल्ला असेल, कोणी ओरडत असेल, कोणी शिवाय देत असतील, ते आहे ते आहे, त्याच्या ठिकाणी त्याचं आहे, माझ्या ठिकाणी मी आहे. आणि त्याचप्रमाणे त्यांच्या जे काही गरजा आहेत ते गरजा अधिक असू नयेत. म्हणजे कोणाकोणाला असं वाटते, म्हणजे कारण असतात बघा, कारणामध्ये कोणाकोणाला असं वाटते की मला अभ्यास करायचा आहे परंतु इथे शांतताच नाही आहे, मग मला शांततेचं वातावरण पाहिजे. परंतु हे फक्त कारण आहेत. अभ्यास करायचा म्हणल्यावर अभ्यास कुठेही होतो. त्याचप्रमाणे आपण जर ध्यानधारणा करत असेल तर त्याच्यामध्ये दुसरीकडे आपलं लक्ष गेलंच नाही पाहिजे. त्याप्रमाणे त्यांची जे काही कर्तव्य असतील ते कर्तव्य त्यांनी पार पाडायला पाहिजे आणि जीवनवृत्ती त्याची साधी असायला पाहिजे. म्हणजे आपल्या जीवनामध्ये जीवन जगता जगता जे काही आपला व्यवहार कसा असायला पाहिजे या संदर्भामध्ये भगवान बुद्धानं सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर तो इंद्र निग्रही व विवेकी असला पाहिजे. म्हणजे आपले जे काही इंद्रिय आहेत, म्हणजे आपण ध्यान धारणेला बसलो आणि ध्यान धारणा करता करता कोणीतरी येत आहे तिकडे ओरडत आहे, त्यामुळे याच्या ध्यान धारणेमध्ये काही ना काहीतरी संकट निर्माण होत आहे, यांचं मन लागत नाही तिच्यामध्ये. तर यामध्ये आपली जी इंद्रिय आहेत हे इंद्रियामुळे आपल्याला कळलं ना. अगर समजा हे इंद्रिय म्हणजे कान, आपण बघितलेलं आहे, कान, नाक, त्वचा हे इंद्रिय आहेत आणि या इंद्रियामुळेच आपल्याला कळते की मी इथं ध्यान धारणा करत आहे आणि तिकडे कोणीतरी ओरडत आहे आणि त्याच्यामुळे मला परेशानी होत. त्यासाठी आपले जे कान आहेत, आपले जे इंद्रिय आहेत, या इंद्रियावर आपला ताबा असला पाहिजे आणि त्या इंद्रियाला आपण सांगितलं पाहिजे की बाबा तू तुझं ऐक, तिकडचं ऐकूच नको, काय घेणं देणं आहे तुला. याप्रमाणे जे काही आपले इंद्रिय हे विवेकी असले पाहिजे आणि अशा उद्धट सुद्धा असता कामा नये आणि त्याला कुटुंब परिवाराची आसक्ती सुद्धा असता कामा नये. सुज्ञजन नावे ठेवतील अशा क्षुल्लक गोष्टीला नाद त्याने धरू नये. सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कुशल हो, सर्वांचे हृदय निरामय होत अशी इच्छा त्याने धारणा केली पाहिजे. म्हणजे आपल्या मनामधून कोणी काही जरी करत असेल तर त्यांचं मंगल हो अशीच धारणा आपल्या मनामधून बाहेर निघली पाहिजे. तसेही प्राणी मात्र असोत, सबल किंवा दुर्बल, उंच, सदृढ किंवा मध्यम, बुटके, मोठे किंवा लहान. म्हणजे जे जीव आहे हे जीव कसाही असेल, लहान असेल, मोठा असेल, माणूस असेल, जनावर असेल, पक्षी असतील, प्रत्येकाच्या संदर्भामध्ये आपल्या मनामध्ये हे एक प्रेम भावना असली पाहिजे. दुष्ट किंवा अदृष्ट, दूरवर वास्तव्य करणारे किंवा निकटवासी, जात किंवा अजात, सर्व प्राणी मात्र सुखी होत. म्हणजे आपल्या जवळचे म्हणजे आपल्याला दिसण्यासारखे एखादे पशुपक्षी असतील त्यांच्या संदर्भात सुद्धा आणि जे आपल्याला पशुपक्षी दिसत नसतील पण कुठे ना कुठेतरी असणारच ना, तर त्याच्या संदर्भात सुद्धा म्हणजे त्यांच्याविषयी सुद्धा आपल्या मनामध्ये जे काही प्राणी मात्रामध्ये जे काही दयाभाव आहे ते दयाभाव आपल्या मनामध्ये निर्माण व्हायला पाहिजे. कोणी कुणास फसू नये, कुठेही असणाऱ्या कुणाचाही द्वेष करू नये किंवा रागाने व वाईट भावनेने कुणाचेच अनिष्ट चिंतू नये. म्हणजे कुणालाही आपण फसवलं नाही पाहिजे, कुणावरही कोणत्या प्रकारचा द्वेष नाही केला पाहिजे आणि कधी कोणाला रागाने नाही बोललं पाहिजे आणि कधी वाईट भावनेनं सुद्धा कधी बोललं नाही पाहिजे. आपले प्राणपणाला लावून माता आपल्या एकमेव अपत्याला जशी जपते तशीच त्याने सर्व प्राणी मात्राबद्दल भावना बाळगली पाहिजे. म्हणजे एखादी आई आपल्या मुलाचा जसा लाड करते तर त्याचप्रमाणे प्रत्येक माणसाचा आपल्या मुलाप्रमाणे म्हणजे प्रत्येक प्राणी मात्र असतील जे बी असतील त्या सर्वांवर दयाभाव असला पाहिजे. त्यांच्या
असीम मित्रत्वाच्या भावना जगात सर्वत्र वर खाली असमता अनिर्बंधपणे द्वेष विरहित प्रस्तुत झाल्या पाहिजे. म्हणजे आपल्या मनामध्ये जर काही भावना निर्माण होणाऱ्या असतील, कोणत्याही कशाही प्रकारच्या भावना असो, परंतु ते भावना बार हमेश कोणाच्याही बद्दल द्वेष करण्याच्या व्यतिरिक्त व्हायला पाहिजे. म्हणजे आपल्या भावनेमधून कोणाचा द्वेष नाही झाला पाहिजे, कोणाचा राग नाही झाला पाहिजे, कोणासोबत वाईट होण्याची इच्छा नाही झाली पाहिजे. सगळ्याविषयी जे काही प्रेम भावना आहे ते प्रेम भावना निर्माण झाली पाहिजे. तो उभा असो, बसलेला असो, चालता असो, निजलेला असो, जोपर्यंत तो जागा असेल तोपर्यंत त्याने जसे जागृत राहिले पाहिजे. हेच सर्वानुमते उच्च जीवन आहे. त्याप्रमाणे मोहात न पडणारा सद्गुणी ज्ञानी इंद्रिय सुखाबाबत अनासक्त असा तो असल्यामुळे त्यांच्या नशिबी पुन्हा कधीही गर्भवास होत नाही. सारांश भगवान बुद्धांनी त्यांना उपदेश केला आणि आपल्या शत्रूवरही प्रेम करा. म्हणजे भगवान बुद्धानं जे काही भिक्खूला आपल्या ध्यान धारणेमध्ये जे काही मन लागत नव्हतं, तर त्यांनी आपल्या जीवनामध्ये एकाग्रता वाढवण्यासाठी कसं वागायला पाहिजे हे भगवान बुद्धानं सांगितलं. आणि अशाप्रमाणे सर्व जर हे केलं, सर्व जर आपण अशाप्रमाणे वागलो तर कुठल्याही प्रकारचा आपल्याला त्रास होणार नाही आणि इतरांनाही आपला त्रास होणार नाही, असं भगवान बुद्ध सांगतात. आता यामध्ये दुःखिताचे दुःख हरण आणि दुःखाचा उपशम करता याप्रमाणे जे काही भगवंतानं सांगितलेलं आहे या ठिकाणी, की जे काही दुःख असेल, दुःखाचं निराकरण असेल, तर जे जे आपल्या जीवनामध्ये भगवान बुद्धाच्या जीवनामध्ये कार्यकालखंडामध्ये अशा काही घटना घडल्या, त्या घटनेचे काही उदाहरण या ठिकाणी दिलेले आहेत. यामध्ये पहिलं उदाहरण आहे विशाखेचे सातवन. विशाखा ही एक उपासिका होती. भिक्खूंना भिक्षा देणे हा तिचा प्रघात होता. एके दिवशी तिच्याबरोबर राहत असलेली तिची नात सुदत्ता आजारी पडली आणि तिचे निधन झाले. एक दिवस जे काही विशाखा होती, तर ही विशाखा दान देण्यामध्ये पारंगत होती. प्रत्येक वेळेस म्हणजे दान द्यायची. अशामध्ये एक दिवस काय झालं की तिची जे एक नात होती, लहान मुलगी, तर ती मुलगी सुदत्ता नावाची ही आजारी पडली आणि आजारी पडल्यामुळं एक दिवस तिचं निधन झालं. मग विशाखेचा शोक अनावर झाला. तिच्या अनंती विधीनंतर विशाखा भगवान बुद्धापाशी गेली आणि सासरू नयनाने एका बाजूस जाऊन बसली. तेव्हा तथागतांनी विचारले, विशाखे, तू दुःखी, शोकमग्न आणि अश्रू सिंचन करीत तू अशी बसलीस, यांचे कारण काय? जेव्हा या विशाखाची नात वारल्याच्या नंतर तिनं काय केलं, जे काही शेवटचा विधी आहे, अग्निशमन वगैरे जे असेल, ते सर्व विधी पार केला. आणि विधी पार केल्याच्या नंतर ते भगवान बुद्धाकडे गेले आणि भगवंताकडे जाऊन भगवान बुद्धाच्या समोर एका आसनावर बसली आणि आसनावर बसून त्या ठिकाणी तिच्या डोळ्यातले जे काही अश्रू होते दुःखामुळं, तर ते अश्रू त्या ठिकाणी ते गळणं चालू होतं. अशामध्ये भगवान बुद्धानं या विशाखाच्या डोळ्यातून जे अश्रू येत आहेत हे बघितलं आणि त्या ठिकाणी म्हणतंय की विशाखे, तू दुःखी आहेस, शोकमग्न आहेस आणि अश्रू सिंचन म्हणजे तुझ्या डोळ्यामधून अश्रू बाहेर येत आहेत, तर अशा या गोष्टीचं कारण काय? तिने आपल्या नातीच्या मृत्यूची वार्ता सांगितली व ती म्हणाली, ती अत्यंत आज्ञाधारक मुलगी होती, तिच्यासारखी दुसरी सापडणे कठीण आहे. म्हणजे भगवान बुद्धाला ती विशाखा काय सांगते की माझी जे नात होती, आता प्रत्येकाच बघा, प्रत्येकाला समजा लेकरू हे चांगलंच वाटते, अशाच प्रमाणे ती सुद्धा म्हणली की माझी जे काही नात होती ती खूप आज्ञाधारक होती. म्हणजे मी जे काही सांगतो ते प्रत्येक गोष्ट तिने ऐकत होती आणि अशी ती हुशार होती आणि अशा माझ्या नातीचं निधन झालेलं आहे. मग त्यानंतर भगवान बुद्ध त्या विशाखेला म्हणतात की विशाखे, श्रावस्तीमध्ये ऐकून किती मुली असतील? त्यानंतर भगवान बुद्ध विचारतात की तुझ्या या श्रावस्तीमध्ये ऐकून सगळे मिळून किती मुली असतील? मग त्यावर विशाखा म्हणते की भगवान, लोक म्हणतात कित्येक कोटी मुली आहेत. म्हणजे आता या जगामध्ये मुली काय कमी असतील का? खूप साऱ्या मुली असतील. तर ते विशाखा म्हणते की खूप साऱ्या मुली म्हणजे कोटीनं मुली आहेत. त्या सर्व तुझ्या नातीसारख्या असतील तर त्यांच्यावर तू प्रेम करणार नाहीस काय? मग भगवान बुद्ध म्हणतात, जशी तुझी ते नात होती, या जगामध्ये जेवढ्या मुली आहेत तर त्या मुलीला तू नाती समज आणि नात जर तू त्या मुलीला समजली तर तू त्यांच्यावर प्रेम करणार नाहीस का? मग त्यावर ती विशाखा म्हणते की खात्रीने करेल. आणि दर दिवशी श्रावस्तीमध्ये किती मुलीचे निधन होत असते?
भगवान बुद्ध त्यानंतर म्हणतात की जर आपल्या श्रावस्तीमध्ये कोट्यानं जर मुली असतील तर या कोटीमधून रोज किती मुलीचं निधन होत असेल. त्यावेळेस विशाखा म्हणते की भगवान पुष्कळ मुलीचं निधन होते. मग कुणासाठी तू शोक केल्यापासून तुझा एकही क्षण सुना जाणार नाही. मग भगवान बुद्ध काय म्हणतात की ज्याप्रमाणे तुझी जे नात आहे त्या नातीवर जसं तू प्रेम करतोस त्याप्रमाणे ज्या याच्यामध्ये आपल्या एरियामध्ये कोट्यानं कोटी मुली आहेत आणि त्या मुलीला त्याला ते सुद्धा तुझ्या मुलीसारखे आहेत. मग मुलीसारख्या जर असेल तर अशा प्रत्येक दिवशी कोणी ना कोणीतरी एखादी नात वारते. मग तू काय प्रत्येक दिवशी दुःख करत बसणार आहेस का? तेव्हा ती विशाखा म्हणते की भगवान खरे आहे तर काय दिवस रात्र रडत तू तुझे जीवन कटणार. मग भगवान बुद्ध म्हणतात की दिवस रात्र तू असं लढत राहणार का? कारण तर रोजच कोणी ना कोणीतरी मरणार आहे. मग भगवान आपण ठीक सांगितले समजलेत मला तर मग आता शोक पुरे. मग त्या ठिकाणी भगवान ते विशाखा म्हणते की मला तुम्ही काय म्हणायचं आहे ते मला समजलेलं आहे. त्यामुळं कोणी ना कोणी प्रत्येकाचं जे जीवनामध्ये आलेलं आहे ज्यांना जीवन भेटलेलं आहे तो एक ना एक दिवस नश्वर असल्या कारणानं तो जाणारच आहे. त्यामुळे त्यांचं दुःख करून बसणं हे चालत नाही. आणि त्यामुळं भगवान बुद्ध मग तिला म्हणतात की मग आता हे शोक जे आहे तू करत आहेस तर हे शोक बंद कर. जे दुःख करत आहे ते दुःख कमी कर असं ते विशाखेला म्हणतात. यानंतर त्याच्यामधले एक दुसरं उदाहरण त्या ठिकाणी सांगले जाते की जे किस्सा गौतमी आहे तर या किस्सा गौतमीचं सुद्धा अशा प्रकारे स्थापन केलं होतं. किस्सा गौतमीचा विवाह श्रावस्तीच्या एका व्यापाऱ्याच्या पुत्राशी झाला होता. विवाहानंतर थोड्या काळाने तिला एक पुत्र झाला. तो चालता फिरता होतो न होतो तो त्यांचा सर्पदंश होऊन तो मृत्यू पावला आणि आपल्या पुत्र मृत्यू पावला यावर तिचा विश्वासच बसेना. कारण पूर्वी तिने कधीच मृत्यू पाहिला नव्हता. आता ज्याप्रमाणे प्रत्येकालाच असं वाटते बघा, प्रत्येकाला एखादी छोटीशी बिमारी जरी झालं तरी प्रत्येक जण म्हणते की मी अशी बिमारी कधीच बघली नाही. प्रत्येकाच्या ठिकाणी अगोदर कोणी ना कोणतरी वारलेलं असते पण प्रत्येक जण म्हणते की नाही आम्हाला दुःख माहितच नाही. प्रत्येक जण दवाखान्यात गेलेला असते पण प्रत्येक जण म्हणते की नाही आम्हाला दवाखाना कधी माहितच नाही. तर हे माणसाचा जे काही एक स्वभाव आहे ते स्वभाव बनलेला आहे. अशाच प्रमाणे श्रावस्तीमध्ये एक व्यापाऱ्याचे एक जे काही किस्सा गौतमी होती तर या गौतमीचा त्या श्रावस्तीमधील एका व्यापाऱ्याच्या पुत्राशी लग्न झालं आणि लग्न झाल्याच्या नंतर थोड्या वेळाने त्यांना एक मुलगा झाला आणि मुलगा झाल्याच्या नंतर तो चालता फिरता म्हणजे थोडासा चलू लागला फिरू लागला. तर चलता फिरता एक दिवस तो इकडे तिकडे गेला आणि त्याला साप चावला आणि साप चावल्यामुळं त्या जे काही मुलगा होता ते मुलगा त्या ठिकाणी मरण पावला. आणि मरण पावलेला तर हे जे काही किस्सा गौतमी होती तर ही गौतमी म्हणते की माझ्या घरामध्ये आता कोणी पर्यंत मेलेलंच नव्हतं त्याच्यामुळं हे जे माझा मुलगा मेलेला आहे तर या मुलावर त्याचा विश्वासच बसला की माझा मुलगा मेलेला आहे. ती स्वतःला समजूनच घेईना की माझा मुलगा मेलेला आहे आणि त्यामुळं ती आपल्या त्या मुलाला कडेवर घेते आणि इकडे तिकडं फिरत राहते. सर्पदंश जिथे झाला तेथे दिसत असलेला लाल डाग हा पुत्राच्या मृत्यूचे कारण असेल असे तिला वाटले नाही. म्हणून आपल्या पुत्राचे कलेवर घेऊन विचित्र मनस्थितीत तो घरोघरी फिरत असताना पाहून लोकांना वाटले की तिला वेड लागली आहे. म्हणून त्याला साप चावला आणि त्याच्यामुळे त्याचं निधन झालं हे तर निश्चित झालं. परंतु हिला स्वतःच्या मनाला सांगताच येईना की माझा मुलगा मेलेला आहे म्हणून ती काय करायली माहितीये का की वेळ झाल्यासारखी आपल्या त्या मुलाला कडेवर घेतलं आणि इकडे तिकडे फिरायली. हे बघून सर्वजण म्हणू लागले की हिचा मुलगा मेल्या असल्या कारणानं ही आता वेडी झालेली आहे म्हणून मेलेला पुत्र असताना सुद्धा ती कडेला घेऊन इकडे तिकडे फिरत आहे. अखेरीस एका वृद्ध गृहस्थाने तिला सुचवले की श्रावस्तीत राहत असलेल्या श्रमण गौतमाकडे तिने जावे. म्हणून ती तथागताकडे आली आणि आपल्या मृत पुत्रासाठी काही औषध तिने मागितले. तथागताने तिची हकीकत आणि विलाप ऐकला. म्हणजे अशा प्रमाणे ही जी काही गौतमी आहे ते गौतमी आपल्या मुलाला घेऊन कडेवर घेऊन इकडे तिकडे फिरत गेली. तर अशामध्ये एका वृद्ध माणसाने तिला सांगितलं की जे काही तुझा पुत्र आहे तर या पुत्राला घेऊन तू श्रमण गौतम आहेत आपल्या याच्यामध्ये श्रावस्तीमध्ये त्या श्रमण गौतमाकडे जा आणि तिथं जाऊन या तुझ्या मुलाविषयी जिवंत करण्यासाठी एखादा औषध त्यांच्याकडे आहे ते औषध त्याला माग असं ते म्हणतात. म्हणून ती
गौतमी भगवान बुद्धाकडे आपल्या त्या मुलाला घेऊन जाते. तेव्हा तथागताने तिची हकीकत ऐकली आणि विलाप ऐकला. तथागताने तिला सांगितले, तू नगरात जा आणि ज्या घरी एकही मृत्यू झालेला नाही त्या घरातून थोडी मोहरी घेऊन ये, मी तुझा पुत्र जिवंत करेल. मग आता भगवान बुद्धाला माहित होतं की जो व्यक्ती दुःखात आहे आणि जो व्यक्ती रागात आहे, अशा वेळेस त्याला काही जरी चांगलं सांगितलं हे तरी त्याला चांगलं समजतच नाही. तो प्रत्येक गोष्ट चांगली नाही असंच म्हणतो. आणि अशाच प्रमाणे हे भगवान बुद्धाला माहित होतं. म्हणून भगवान बुद्ध हे तिच्या मनातलं ओळखून होते. म्हणून त्या गौतमीला भगवान बुद्ध काय म्हणतात की ठीक आहे, मी तुझ्या मुलाला बरं करतो, परंतु तू नगरामध्ये जाय आणि नगरामध्ये जाऊन अशा एखाद्या घरून मोहरी म्हणजे आपण काय म्हणतो तिख्या घेऊन ये, ज्या घरी आतापर्यंत कोणीही मेलेलं नसलं पाहिजे. अशा घरून तू राई घेऊन ये, तिख्या घेऊन ये, मी तुझ्या या मुलाला बरं करतो. तेव्हा गौतमीला वाटले की ही फार सोपी गोष्ट आहे आणि म्हणून मुलाच्या कलेवर घेऊन ती नगरात गेली. पण लवकरच तिचा भ्रम दूर झाला, कारण जिथे जिथे ती गेली त्या घरी कुणाचा ना कुणाचा तरी मृत्यू पावलेला होता. आणि त्यानंतर ती गौतमी त्या बाळाला आपल्या कडेवरच घेऊन नगरामध्ये गेली आणि सगळ्या नगरामध्ये फिरली की तुमच्या इथे कोणी मेलेलं आहे का, तुमच्या इथे कोणी मेलेलं आहे का, मेलेलं जर नसेल तुमच्या इथे कोणी, तर मला तुमच्या घरची मोहरी पाहिजे, तुमच्या घरची राई पाहिजे, टिक्या पाहिजे. परंतु प्रत्येक घरी तिला असं उत्तर मिळालं की नाही, माझा कोणी म्हणते वडील मेला, कोणी म्हणते भाऊ मेला, कोणी म्हणते आजा मेला, कोणी म्हणते आजी मेली, कोणती म्हणते पण आजा मेला. म्हणजे प्रत्येकाच्या घरामध्ये कोणी ना कोणी मेलेलंच असते. एक घर असं नसते की ज्याचं आताच ती सुरुवात झालेली आहे त्या घराचं, असं नसते. त्यामुळं प्रत्येक घरी गेल्यामुळं तिची जी काही चूक आहे ती चूक तिच्या लक्षामध्ये आले आणि लक्षावर आल्याच्या नंतर तिला समजलं की नाही, प्रत्येक घरी कोणी ना कोणीतरी मरते आणि जे मेलेलं आहे ते जिवंत होत नाही, हेच खरं आहे असं तिला समजते. आणि एका गृहस्थाने तिला सांगितले, जे जिवंत आहे ते थोडे आणि जे निधन पावले ते अधिक आहेत. आणि असं विचारता तिख्या मागता तिला एक गृहस्थ म्हणाला की बाई, तू असं कसं बोलतेस, या जगामध्ये जे मेलेली संख्या आहे ही संख्या खूप मोठी आहे आणि जी आता अस्तित्वात आहे ही संख्या फार छोटी आहे त्याच्या पुढं. म्हणजे आत्ताही समजा जर जगाचा आपण जर विषय घेतला, भारताचा विषय घेतला, तर भारतामध्ये जवळपास 140 करोड लोकसंख्या आहे. परंतु आतापर्यंत मेलेल्या माणसाची संख्या किती असेल ज्याची काही गणतीच नाही. म्हणजे याच्यात कितीतरी पटीने जास्त असेल ना. म्हणजे प्रत्येक वर्षी कितीतरी माणसं जन्मतात, आपलं मरतात. तर त्याच्यामुळं तिला ते एका गृहस्थाने सांगितलं की बाई, जे काही आता ह्यात आहे ती संख्या खूप छोटी आहे आणि मेलेल्याची मात्र संख्या लय मोठी आहे. मग ती तथागताकडे निराश होऊन रिकाम्या हाताने परत आली. म्हणजे तिला तिची चूक समजली आणि समजल्यामुळं ती तथागताकडे परत गेली. तेव्हा तथागताने तिला विचारले की मृत्यू हा सर्वांच्या नशिबी असतो हे तुला समजले की नाही. तिच्या बाबतीत ही दुर्दैवी घटना घडली म्हणून तिने शोक का करावा. तिने मग आपल्या पुत्राचे अंत्यविधी केले व ते करताना ती म्हणाली, सर्व नश्वर आहे, हा सृष्टी नियम आहे. म्हणजे असं झाल्याच्या नंतर त्या गौतमीला कळालं की हे जे काही जीवन आहे तर हे जीवन नश्वर आहे. या जीवनामध्ये जो जन्म घेणार आहे, जो उत्पन्न होणार आहे तो एक ना एक दिवस नष्ट होणार आहे. तो कोणतीही वस्तू असो, कोणताही जीव असो, हे त्या गौतमीला समजलं. म्हणून गौतमी त्या आपला जो मुलगा मेलेला होता त्यांचं अंतिम दहन केलं आणि नंतर ती भगवान बुद्धाकडे गेली आणि भगवान बुद्धाला म्हणते की या जगामध्ये जे काही जन्मलेलं आहे, जे काही उत्पन्न झालेलं आहे ते नष्ट होणारच आहे, हे मला आता समजलं आहे. यानंतर जे काही भगवान बुद्धाचं जे काही रुग्ण असतील त्या रुग्णाबद्दलची काही चिंता असेल किंवा रुग्णाबद्दलची जे काही आपल्या मनात जे काही मन भेद असेल किंवा आपलं जे काही मन असेल तर तो ते काय म्हणते हे सुद्धा या ठिकाणी भगवान बुद्धाच्या विषयी सांगितलेलं आहे. की एकदा एक भिक्खू अतिसाराने आजारी झाला होता आणि आपल्या मलमूत्रातच पडून राहिला होता. स्थवीर आनंदाबरोबर फिरत तथागत त्या भिक्खूच्या निवासस्थानी आले. आपल्या मलमूत्रात लोट पडलेल्या भिक्खूला तथागतांनी पाहिले आणि ते त्यांच्यापाशी गेले व म्हणाले, भिक्खू, तुला काय हवे होते आहे काय. तेव्हा तो
भिक्खू म्हणते की मी अतिसाराने आजारी आहे. म्हणजे भगवान बुद्धाची करुणा कशा पद्धतीची होती किंवा त्यांचं समजून सांगण्याचा जे काही दृष्टिकोन होता तर ते कशाबद्दलचा होता हे या ठिकाणी सांगलेलं आहे. हिच्यामध्ये एक जे काही भिक्खू आहे त्याला अतिसार झाला होता. अतिसार म्हणजे जे काही अजीर्ण म्हणतात त्याप्रमाणे समजा अतिसार झाला. आणि अतिसारामध्ये काय झालं की ते भिक्खू एका जागी पडून राहिला. मग त्या ठिकाणी संडास करणे असेल, लघवी करणे असेल, तिच्यामध्येच राहणं असेल, अशाप्रमाणे तो त्याच मलमूत्रामध्ये राहिला. आणि हे भगवान बुद्धाला कळालं की एक भिक्खू आहे आणि तो आजारी आहे. मग भगवान बुद्ध आनंदाला सोबत घेतात आणि आनंदाला म्हणतात की आपण त्या भिक्खूकडे जाऊया. आणि ते नंतर भिक्खूकडे जातात आणि भिक्खूकडे गेल्याच्या नंतर त्या भिक्खूला म्हणतात की तुम्हाला काय झालं आहे. मग ते भिक्खू म्हणते की मला अतिसार झालेला आहे, त्याच्यामुळे मला उठता बसता येत नाही. मग तुझी सेवा करण्यास कोणी आहे काय. भगवान बुद्ध त्या ठिकाणी विचारतात की जर तुला अतिसार झाला तर तुझी सेवा करण्यासाठी कोणी येत आहे काय. तर त्यावर तो भिक्खू म्हणते की कोणीच नाही. भिक्खू तुझी कोणी दुसरे भिक्खू सेवा करत नाही असे का. यावर भगवान बुद्ध म्हणतात की तुझी कोणी ना कोणीतरी सेवा करायला पाहिजे होती, परंतु तुझी कोणी सेवा करत नाही तर असं का. तर त्यावर तो भिक्खू म्हणतो की भगवान मी कोणाच्या उपयोगी पडत नाही म्हणून कोणी माझी पर्वा करत नाही. जेव्हा मी कोणाच्या तरी कामी पडल, मी कोणाच्या तरी बिमारीमध्ये त्याचं काही ना काहीतरी करल, तेव्हा ते सुद्धा माझ्या बिमारीमध्ये काही ना काही माझं करू शकते. म्हणजे मी त्याला मदत केली तर त्यानं मला मदत करू शकते. पण याप्रमाणे ते भिक्खूला या ठिकाणी कळून चुकलं की मी आतापर्यंत सरासरी कोणाला मदत केली नाही आणि याचमुळं मला सुद्धा कोणी मदत करत नाही. मग तथागत आनंदाला म्हणाले, आनंदा जा आणि पाणी घेऊन ये, या भिक्खूला मी स्वच्छ करतो. भगवान बुद्ध खुद म्हणाले की आनंदा जाय आणि पाणी घेऊन ये, मी या ठिकाणी या भिक्खूला स्वच्छ करतो. परंतु त्या ठिकाणी त्या आनंदानं पाणी घेऊन आणलं. म्हणजे होय महाराज, होय महाशय. आनंद त्या ठिकाणी भगवंताला म्हणतात की होय महाशय. आनंदाला म्हणाला. त्याने पाणी आणल्यावर तथागताने पाणी ओतले व आनंदाने त्या भिक्खूचा देह स्वच्छ केला. नंतर तथागताने त्यांचे डोके व आनंदाने पाय धरून त्याला उचलून बिछाण्यावर ठेवले. म्हणजे आनंदानं पाणी आणलं. पाणी आणल्याच्या नंतर आनंदानं त्या ठिकाणी धुयाला सुरुवात केली आणि भगवान बुद्धानं स्वतः तिथे राहून ते पाणी आणलेलं होतं ते त्या भिक्खूवर टाकलं धुण्यासाठी. मग त्याला स्वच्छ केलं, भिक्खूला स्वच्छ केलं. आणि भिक्खूला स्वच्छ केल्याच्या नंतर भगवंतानं त्या भिक्खूचं डोकं धरलं आणि आनंदानं पाय धरले आणि दोघांनं त्या भिक्खूला उचलून एका शय्येवर ठेवलं. नंतर तथागताने त्या क्षणी सर्व भिक्खूगणांना पाचारण केले व ते म्हणाले, अमुक एका निवासात कोणी भिक्खू आजारी आहे काय. मग त्यानंतर भगवान बुद्धाला असं वाटलं की असं एक एक भिक्खू जर आजारी पडत राहिला आणि ज्याचं त्यालाच करायचं जर असेल तर तेव्हा मात्र ही परिस्थिती आहे बिकट होईल, कोणी कोणाकडे लक्ष देणार नाही. हे भगवंताला कळालं. म्हणून भगवंतानं काय केलं की तेथे असलेल्या सर्व भिक्खूला त्या ठिकाणी बोलावलं आणि बोलावून त्या भिक्खूला विचारलं की या ठिकाणी कोणी आजारी आहे काय. त्यानंतर त्या भिक्खूने उत्तर दिलं की होय भगवान, इथे एक आजारी आहे. मग भगवान विचारते की कशामुळे आजारी आहे. मग भिक्खू म्हणते की अतिसार झाला आहे त्या भिक्खूला. भिक्खू वर्ग हो, त्यांची कोणी सेवा करीत आहे काय. भगवान बुद्ध म्हणतात की त्याची कोणी सेवा करायला आहे काय. म्हणजे फक्त त्या सर्व भिक्खूंना समजून सांगायचं होतं भगवंताला. मग त्यानंतर ते भिक्खू म्हणतात की नाही, असं कोणीही नाही. मग भगवंत म्हणतात की त्याची सेवा कोणी का करत नाही. मग ते भिक्खू म्हणतात की ते भिक्खू कुणाच्याही उपयोगात पडत नाही म्हणून भिक्खू त्यांची सेवा करीत नाहीत. म्हणजे त्याने कोणाला मदत करत नाही म्हणून दुसरंही कोणी त्याला मदत करत नाही. मग तेव्हा भगवान बुद्ध म्हणतात की भिक्खू हो, तुमची काळजी वाहण्यास तुमचे माता पिता नाहीत. तुम्ही जर परस्पराची सेवा केली नाही तर दुसरे कोण करणार. भिक्खू हो, जो माझी सेवा करू इच्छितो त्याने रुग्णाची सेवा करावी. मग त्या ठिकाणी त्या भिक्खूला भगवान बुद्ध समजून सांगतात की तुमचे कोणी नातलग येत नाहीये तुमची सेवा करण्यासाठी. समजा कदाचित उद्या तुम्ही बिमार पडसाल आणि अशा वेळेस तुमचे आई वडील असतील किंवा कोणी नातलग असतील, येतं कोणीही तुमची सेवा करण्यासाठी नाही. त्याच्यामुळं तुम्हाला भिक्खूलाच एकूण एकाची सेवा करावी लागणार आहे. आणि
जेव्हा तुम्हाला माझी सेवा करावी असं जर कधी कधी वाटत असेल तर एखाद्या बिमार असलेल्या भिक्खूची सेवा करणं म्हणजेच माझी सेवा करणं यासारखं आहे. त्यामुळं तुम्ही त्या भिक्खूची सेवा करायला पाहिजे. त्याला जर गुरु असेल तर तो जिवंत असेपर्यंत गुरुने त्यांची काळजी घ्यावी आणि रुग्ण बरा होईपर्यंत प्रतीक्षा करावी. जर आचार्य अथवा सहनिवासी भिक्खू असेल अथवा शिष्य सहवासी किंवा गुरुबंधू असेल त्याने त्यांची काळजी घ्यावी आणि बरा होईपर्यंत प्रतीक्षा करावी. जर कोणी रुग्णाची सेवा करणार नसेल तर तो त्यांचा गुन्हा समजला जाईल. मग भगवंतानं काय म्हणलं की एखादा गुरु असेल तर त्या गुरु असेल शिष्य जर बिमार पडला असेल तर गुरुनं शिष्याची काळजी घ्यायला पाहिजे. किंवा एखादा सहचारी भिक्खू असेल आपल्या बरोबरीचा भिक्खू असेल त्याच्यातला एखादा बिमार पडला तर त्याने सुद्धा त्यांची सेवा करायला पाहिजे. किंवा कशाही प्रकारचा आपल्यासोबत एखादा भिक्खू असेल त्याने एकूण एकाची सेवा करायलाही पाहिजे. आणि जर कुणी एखादा भिक्खू आपल्या सहचार्याची किंवा आपल्या सोबतच्या भिक्खूची सेवा करणार नाही तर तो गुन्हा समजला जाईल आणि तो शिक्षेस पात्र होईल असे भगवान बुद्धानं सर्वाला समजून सांगितलं. अशाच प्रकारे एक दुसरं उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे की एकदा भगवान बुद्ध राजगृहाच्या महावनात कलंदक निवासामध्ये राहत होते. राजगृहाचे जे काही महावन होतं त्या महावनामध्ये कलंदक निवास होतं. त्या निवासामध्ये भगवान बुद्ध राहायला होते. त्यावेळी स्थविर वक्कली रुग्ण पीडित व व्याधीग्रस्त अशा स्थितीत एका कुंभाराच्या झोपडीत राहत होता. आणि अशा वेळी एक स्थविर वक्कली नावाचा हा वक्कली बिमार होता आणि तो बिमार असल्यावर एक पीडित आणि व्याधीग्रस्त अशा स्थितीत एका कुंभाराच्या झोपडीत राहायचा. बिमार असताना तो कुंभाराच्या झोपडीमध्ये राहायचा. तेव्हा स्थविर वक्कलीने आपल्या सेवकांना बोलाविले व तो म्हणाला, मित्र हो, तथागताकडे जा आणि माझ्या वतीने त्यांच्या चरणी वंदन करून त्यांना सांगा भिक्खू वक्कली रुग्ण पीडित व व्याधीग्रस्त आहे व तो तथागताच्या चरणी वंदन करीत आहे असेही त्यांना सांगा आणि वकिलीवर दया करा आणि त्याला पाहावयास या. हा वक्कली नावाचा जो काही स्थविर आहे, स्थविर हे एका त्या ठिकाणच्या या कुंभाराला सांगते की मित्रा, तू भगवान बुद्धाकडे जा आणि भगवान बुद्धाला अशी अशी सूचना दे की वक्कली नावाचा जे काही स्थविर आहे हा स्थविर या ठिकाणी बिमार आहे आणि बिमार अवस्थेमध्ये तुमची ती आठवण करत आहे आणि तुम्हाला बोलावत आहेत आणि शेवटचं इका होईना पण तुम्ही एकदा मला येऊन भेटा असं तो म्हणतो आहे. तेव्हा भगवानाने मौनाने संमती दर्शवली. नंतर वस्त्रे लिहून भिक्षापात्र चिगुरासह स्थविर वक्कलीला पाहण्यासाठी तथागत गेले आणि त्यानंतर भगवान बुद्ध हे त्या वक्कली स्थविरला बघण्यासाठी गेले. स्थविर वक्कलीने तथागतांना येताना पाहून आपल्या बिछाण्यावर तो सावरून बसला. तेव्हा तथागत स्थविर वकिलांना म्हणाले की वक्कली उठू नको, या इथल्या आसनावर मी बसतो. त्याप्रमाणे तिथे असलेल्या आसनावर तथागत बसले व ते स्थविर वक्कलींना म्हणाले. त्या ठिकाणी जे काही भगवान बुद्ध दुरून येत असताना हे वकिलीने जे बघल्याच्या नंतर त्यांना असं वाटलं की मी बिमार जरी असलो तर काय झालं, येणारे जे आहे ते माझे गुरु आहेत तेव्हा त्यांना मी मान दिला पाहिजे म्हणून ते उठण्याचा प्रयत्न करत होते. परंतु भगवान बुद्धानं बघल्याच्या नंतर भगवान बुद्धाला म्हणते की तू उठण्याचा प्रयत्न करू नकोस, तुझ्या समोर जे काही आसन आहे त्या आसनावर मी बसतो, तू बिमार आहे, तू असाच पडून राहा. आणि त्यानंतर ते वकिलीला असे म्हणतात भगवान बुद्ध की वक्कली, मला दिसते आहे की तू सर्व सहन करीत आहे, तू धीराने दिवस कठीत आहे, तुझी पीडा न वाढवता कमी होत आहे ना, ती कमी होण्याची लक्षणे आहेत की वाढण्याची. त्यानंतर भगवान बुद्ध जे काही त्यांच्या बिमारीची विचारपूस करतात की तू बिमार आहेस तर हे बिमार जी आहे तर ही बिमारी आता सध्या तुझी बरी आहे का आणि बिमारी आता कमी होत आहे का तुझी की जास्त वाढत आहे अशी चौकशी करतात. त्यानंतर वक्कली म्हणते की नाही भगवान, मला आता सहन होत नाही, मला धीरही उरला नाही, तीव्र काळाने मी हैराण झालो आहे, त्या कमी होत नाहीत, त्या कमी होण्याचे लक्षण सुद्धा दिसत नाहीत, उलट वाढण्याची लक्षणे दिसत असतात. म्हणजे मला माझी जी काही बिमारी आहे ती बिमारी कमी होताना दिसत नाही आहे, मला आता खूप जास्त वेदना होत आहे, खूप जास्त दुःख होत आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की माझी जी काही बिमारी आहे ही बिमारी आता वाढतच चाललेली आहे. तेव्हा भगवान बुद्ध त्या वकिलीला विचारतात की तुझ्या मनात काही संदेह आहे का वकिली, तुझ्या मनात काही संदेह किंवा दुःख. तेव्हा ते वकिली म्हणते की माझ्या मनामध्ये असं कोणता संदेह किंवा कोणताही दुःख नाही. तेव्हा वकिली, तुझ्या शिल्याबाबत काही दोषारी आहे का, त्यावर सुद्धा वकिली म्हणतो की नाही.
वकली असे आहे तर तुझा काही तरी दुःख होत असले पाहिजे, कसला तरी तुला पश्चाताप होत असला पाहिजे. मग भगवान बुद्ध म्हणतात की या कारणापैकी एकही कारण जर नसेल तर नक्की तुला काही ना काहीतरी अगोदरच्या गोष्टीचा पश्चाताप होत असेल आणि अशाप्रमाणे तिथे काही तो दुःख असेल, हे दुःख वाढत असेल. तेव्हा वकली म्हणते भगवान आपले दर्शन व्हावे अशी फार दिवसाची इच्छा होती, पण त्यासाठी आपल्याकडे येण्याचे त्राण देहात नव्हते. म्हणजे बघा या वकलीला त्रास कोणता होत होता की मला भगवंताला भेटायचं आहे, परंतु भगवंतापर्यंत मी जाऊ शकत नाही कारण तर मी बिमार आहे, आणि हेच दुःख या वकलीला खात होतं. म्हणून ते वकली म्हणते की मला तुम्हाला बघायचं होतं परंतु मला तुमच्याकडे येत नव्हतं, हेच दुःख आहे मला. आणि त्यानंतर भगवान बुद्ध त्या वकलीला समजून सांगतात, काय म्हणतात की या माझ्या घाणेरड्या देहामध्ये पाहण्यासारखे काय आहे. काय म्हणतात की तुला मला बघावंसं वाटत आहे, तर माझं जे काही शरीर आहे, शरीर घाणेरडं आहे, नश्वर आहे, आणि अशा शरीरात तुला काय बघावं असं वाटतंय. जो धम्माला पाहतो तो मला पाहतो. वकली जो मला पाहतो आणि तो धम्माला पाहतो. म्हणजे जो व्यक्ती धम्माला पाहते तो व्यक्ती मला पाहतो, आणि जो मला पाहतो तो धम्माला पाहतो. त्यामुळं मला येऊन भेटण्याची गरज नाही आहे. तुमच्यापाशी जे धम्म आहे त्या धम्माला तुम्ही बघलं तरी मला बघल्यासारखं आहे. आणि धम्माचे दर्शन करणाऱ्याला मी दिसू शकतो, आणि वकली माझे दर्शन करण्यास धम्माचेही दर्शन घडते. म्हणजे माझं जर दर्शन करायचं असेल तुम्हाला तर फक्त धम्माचं दर्शन जरी तुम्ही केलं तरीही माझं दर्शन झाल्यासारखं आहे, असं भगवान बुद्ध त्याला समजून सांगतात. आता यानंतर एक तिसरं उदाहरण सुद्धा दिलेलं आहे की भगवान बुद्धाच्या आयुष्यामध्ये घडलेलं आहे. असे मला समजते की एकदा भगवान बुद्ध भगवी देशातील मुरुगवनात भेसुकला वाटिकेत मकर समाश्रयावर राहत होते. तेव्हा गृहपती नकुल पिता तथागताकडे आला आणि त्यांना अभिवादन करून एकीकडे बसला. एक वेळेस भगवान बुद्ध ते मुरुगवनामध्ये भेसुकला वाटिकेमध्ये मकर संप्रदायामध्ये राहत होते, आणि त्या ठिकाणी राहत असताना एक गृहपती नकुल पिता हे तथागताकडे आला आणि भगवंताला अभिवादन केलं, आणि भगवंताला अभिवादन करून भगवंताच्या समोर असलेल्या आसनावर बसल्यानंतर नकुल पिता तथागतांना म्हणाला, भगवान मी एक जर्जर वयोवृद्ध गृहस्थ आहे. माझे वय होत चालले आहे. मी आजारी असून नेहमी कष्टी असतो, आणि भगवान मला क्वचितच आपले व संघाचे दर्शन घडते. भगवान आपण शांतपणाने व उत्तेजनाने 2 शब्द जर मला सांगितले तर दीर्घकाळापर्यंत हे मला हितकारक व सुखदायी ठरेल. म्हणजे हा नकुलपिता भगवान बुद्धापाशी जाते आणि भगवंताला काय म्हणते की माझा आता वय झालेला आहे, आणि वय झालेलं असल्या कारणानं मला जास्त कोणीकडे फिरता येत नाही, आणि अशामध्ये मला तुम्हाला भेटावं असं वाटते, पण तुमच्यापर्यंत येणं हे शक्य नाही, घडी घडी येणं शक्य नाही. त्यामुळं तुम्ही मला असं काहीतरी सांगा की ज्यामुळं मला माझं सात्वन होईल, किंवा तुम्हाला भेटण्याची जी काही इच्छा आहे ती इच्छा कुठेतरी समाप्त होईल, असं मला जे माझ्या जीवनामध्ये हितकारक मला ठरेल आणि सुखदायक ठरेल, आणि असं काहीतरी तुम्ही मला सांगा. मग त्या ठिकाणी भगवान बुद्ध त्या नकुल पित्याला गृहपतीला म्हणतात की तुमचे शरीर जर्जर आणि पीडित झाले आहे ते खरं आहे. असा देह धारण करून वावरणाऱ्याने क्षणभरही आरोग्याची अपेक्षा करणे मूर्खपणाचे आहे. म्हणजे त्या ठिकाणी भगवान बुद्ध त्याला म्हणतात की जेव्हा एखाद्या माणसाचं वय जास्त होते आणि वय जास्त झाल्याच्या नंतर जर त्या माणसाला एखादी जर बिमारी लागली, तर अशी बिमारी लागल्याच्या नंतर आपण आरोग्य होऊ किंवा आपला जे काही रोग आहे हे रोग दूर होईल असा जो व्यक्ती विचार करतो तर तो मूर्खपणाचं लक्षण आहे किंवा मूर्खपणाचे विचार आहेत. कारण तर जेव्हा आपलं शरीर साथ देत नाही आणि आपल्या शरीरामध्ये जी ऊर्जा निर्माण व्हायला पाहिजे त्याप्रमाणे पूर्ण ऊर्जा निर्माण होत नाही, बरोबर आपलं जेवण होत नाही, आणि अशा टायमाला जर एखादी बिमारी आपल्याला लागलेली असेल तर ती बिमारी कमी होणे ही शक्य नाही, ती बिमारी वाढत जात असते. आणि गृहपती यासाठी तुम्ही आपल्या मनात अशी शिकवण दिली पाहिजे की माझा देह दुर्बल असला तरी माझे मन रोगट होणार नाही. गृहपती असे तुम्ही मनाला शिकवले पाहिजे. आणि अशा वेळी जर आपलं शरीराला समजा रोग लागला
तरीही चालल, आपण त्यांच्याबद्दलचं कोणतं दुःख करायचं नाही, परंतु आपलं जे काही मन आहे या मनाला मात्र कधी बिमार होऊ द्यायचं नाही. भगवंतानं तेच केलं होतं. शेवटच्या क्षणापर्यंत भगवंताला सुद्धा अतिसार झाला होता आणि अतिसार झालेला असताना त्यांना असह्य वेदना होत असताना सुद्धा जेव्हा शेवटच्या क्षणी जे एक उपासक त्यांच्याकडे एक त्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेली होती, ते प्रश्नाची शंका निवारण करण्यासाठी भगवंताकडे आले आणि आनंदाला परवानगी मागत होते की भगवंताला मला भेटायचं आहे. तर तेव्हा भगवंताने त्या आनंदाला सांगितलं की त्याला आत म्हणजे माझ्याकडे येऊ दे, त्यांच्या मनामध्ये काहीतरी प्रश्न निर्माण झालेला आहे, त्यामुळं त्यांच्या प्रश्नाचं निराकरण होणं ही सर्वात महत्वाचं आहे. मला दुःख होत आहे काय किंवा मला काही बिमारी झाली काय हे तेवढं महत्वाचं नाही आहे. आणि त्याचप्रमाणे शेवटी जेव्हा परिनिर्वाण होताना शेवटी आपल्या भिक्खूंना सर्व म्हणाले होते भगवान बुद्ध की तुमच्या मनामध्ये काही शंका असेल तर ती शंका मला आताच विचारा. उद्या असं वाटू नये की आमचे जे गुरु आहेत, बुद्ध आहेत, माझ्या समोर होते, माझ्या मनामध्ये शंका होत्या पण मला विचारता आल्या नाही. म्हणजे अशाप्रमाणे जे काही आहे भगवान बुद्ध त्या गृहपतीला सांगतात की अशाप्रमाणे आपल्या जे काही मन आहे या मनाला कधी बिमार होऊ दिलं नाही पाहिजे. गृहपती नकुल पिताने तथागताचा हा उपदेश प्रसन्नपणाने श्रवण केला. आपल्या आसनावरून तो उठला आणि तथागताला अभिवादन करून प्रदक्षिणा करून तो निघून गेला. म्हणजे त्यानंतर त्या गृहपतीला समजलं की धम्म काय आहे, भगवान बुद्ध आपल्याला काय सांगतात. म्हणून नंतर समजल्याच्या नंतर तो गृहपती त्या ठिकाणी उठला, भगवंताला वंदन करून प्रदक्षिणा घालून तो त्या ठिकाणून निघून गेला. याप्रमाणे भगवान बुद्धाच्या आयुष्यातले एक चौथं सुद्धा उदाहरण या ठिकाणी सांगितलेलं आहे की एकदा तथागत साक्याच्या कपिलवस्तूमधील अंजिरोद्यानात राहत होते. त्यावेळी पुष्कळचे भिक्खू तथागतासाठी चिवर तयार करण्यात दंग होते आणि त्यांना आशा वाटत होती की 3 मास पूर्ण होता तयार झालेले चिवर घेऊन तथागत परिचारासाठी निघतील. म्हणजे त्या ठिकाणी जे भगवान बुद्ध जे कपिल वस्तूमध्ये राहत होते, जे आपण अगोदर बघितलेलं आहे, कपिल वस्तूमध्ये भगवान बुद्ध ज्यावेळेस राहत होते तेव्हा त्या ठिकाणी असलेल्या भिक्खूंना वाटलं की 3 महिने आता भगवान बुद्ध या ठिकाणी थांबणार आहेत आणि 3 महिन्यामध्ये आपण एखादं चिवर भगवान बुद्धाला बनवूया, जे चिवर 3 महिन्यामध्ये कंप्लीट होईल, पूर्ण होईल. तेव्हा भगवान बुद्ध येथून जेव्हा निघतील तेव्हा आपण ही चिवर त्यांना देऊया. तर हे आपलं चिवर घेऊन भगवान बुद्ध या ठिकाणून रवाना होतील. तेव्हा महानाम शाक्याने असे ऐकले की पुष्कळचे भिक्खू तथागतासाठी चिवर तयार करण्यात गुंतलेले आहेत. त्यांना असे वाटले की 3 मास पूर्ण होताच तयार झालेले चिवर घेऊन तथागत परिचारासाठी निघतील आणि म्हणून तो तथागताकडे गेला आणि त्यांना अभिवादन करून एकीकडे बसला आणि बसल्यावर तथागताला महानाम शाक्य म्हणाला की मी असे ऐकले आहे की बरेचसे भिक्खू तथागतासाठी चिवर तयार करण्यात गुंतले आहेत. त्यांना असे वाटते की 3 मास पूर्ण होतात तयार झालेले चिवर घेऊन तथागत परिचारासाठी निघतील. पण भगवान समजूतदार गृहस्थाने रुग्णपीडित व दुःखी सहकार्याने कशाप्रमाणे सात्वन करावे व त्याला प्रसन्न ठेवावे याबाबत आपल्या मुखातून काहीच ऐकलेले नाही. म्हणजे त्या ठिकाणी जे काही महानाम शक्य आहे, या महानाम शाक्याला हे कळालं की या ठिकाणी तथागत आलेले आहेत आणि हे 3 महिने येथे थांबलेले आहेत आणि त्यासाठी जे काही भिक्खू गण आहे, भिक्खू संघ आहे, हे संघ भगवंताला एक चिवर तयार करत आहे आणि त्याला जवळपास 3 महिने झालेले आहेत. म्हणजे त्या व्यक्ती म्हणजे जे भिक्खू जे काही चिवर तयार करत आहेत तर जवळपास ते चिवर तयार झालेला असेल. तेव्हा आता इथून काही दिवसामध्ये भगवान इथून जातील कुठे ना कोणीकडे तरी. तेव्हा माझ्या मनामध्ये एक प्रश्न आहे ते आपण भगवंताला विचारला पाहिजे. म्हणून तो महानाम आहे तो शाक्य भगवंताकडे गेला आणि भगवंताला जाऊन प्रश्न करतोय की काय प्रश्न करतो की एखाद्या दुःखी सहकार्याचे कशाप्रमाणे आपण सात्वन केलं पाहिजे. म्हणजे आपला एखादा कोणी मित्र असेल, नातेवाईक असेल, ते दुःखी असेल तर त्यांचं आपण सात्वन कशा प्रकारे केलं पाहिजे आणि त्याला प्रसन्न ठेवण्यासाठी आपल्या तोंडून काय काय शब्द बाहेर पडले पाहिजे. म्हणजे आपण त्याला काय म्हणलं पाहिजे की त्याच्यामुळे त्यांचं सात्वन होईल, त्यांचं दुःख कमी झाल्यासारखं त्याला वाटेल. तर यावर आपण काहीतरी सांगा असं भगवान बुद्धाला हा शाक्य म्हणतो. महानाम समजूतदार गृहस्थाने आपल्या रुग्णपीडित व दुःखी सहकार्याचे सात्वन करून त्याला प्रसन्न करण्यासाठी 4 सुखदायक आश्वासनाचा अवलंब केला पाहिजे. बंधू, धर्म आणि संघ यांच्या ठिकाणी श्रद्धा बाळग, तसेच मन निश्चल राखणाऱ्या व धर्माला प्रिय असणाऱ्या अखंडित व अंकलकित शिलाबाबतही श्रद्धा ठेव.
म्हणजे त्या ठिकाणी एखादा कोणी जर बिमार असेल किंवा कोणत्या तरी एखाद्या दुःखामध्ये असेल, तेव्हा त्याला आपण काय बोललं पाहिजे की जे एखादा जे समजूतदार गृहस्थ असतो आणि तो जर दुःखपीडित असेल तर तेव्हा त्या माणसाने त्या व्यक्तीने जे काही धर्म असेल किंवा जे काही संघ असेल तर यांच्या ठिकाणी आपण श्रद्धा बाळगली पाहिजे. धर्माविषयी संघाविषयी आपण श्रद्धा बाळगली पाहिजे आणि त्याच बरोबर जे काही आपला धर्म आहे तर त्या धर्माला प्रिय असणारे म्हणजे धर्म आपला जे काही काय सांगतो तर त्या सांगणाऱ्या शिलाबाबत सुद्धा आपण श्रद्धा ठेवली पाहिजे असं त्याला आपण सांगायचं. महाना एका समजूतदार गृहस्थाने दुसऱ्या रुग्ण पीडित व दुःखी गृहस्थाला याप्रमाणे उपदेश केल्यानंतर मग असे बोलावे, जर तो रुग्ण आपल्या मातेपितेच्या दर्शनासाठी व्याकुळ झाला असेल तर त्यासाठी त्याला म्हणावे, हे सद्गृहस्था, तू आपल्या मातापितेच्या दर्शनासाठी व्याकुळ किंवा आस किंवा नस, तुझे मरण समीप आहे. तू जर आपल्या मातापितेच्या लोभापासून मुक्त झाला तर ते बरे होईल. म्हणजे एखादा जर आपल्या आई वडिलाची कोणी काळजी करत असेल आणि अशामध्ये गोष्ट दुःखी असं तो बिमार झाला आणि बिमार झाल्याच्या नंतर त्याला फक्त एवढं दुःख आहे की मी आता बिमार झालो, आता मी कदाचित मरेल, परंतु मी मेल्याच्या नंतर माझ्या आई वडिलाचं काय होईल, असं जर एखाद्या व्यक्तीला दुःख असेल तर तेव्हा त्या व्यक्तीला आपण काय सांगायला पाहिजे की तू तुझ्या जे काही आई वडिलाचं जे काही लोभ आहे तुझ्या मनामध्ये तर या लोभापासून तू मुक्त झाला पाहिजे आणि मुक्त जर झाला तर तू दुःख मुक्त होशील. आणि जर तो रुग्ण त्यावर असा म्हणाला की माता पित्याच्या लोभाचा आता त्याग केला आहे तर त्या दुसऱ्या गृहस्थाने म्हणावे, पण अजून माझ्या मुलाबाळाचा लोभ शिल्लक आहे, काही झाले तर तू मरणार, मग या मुलाबाळांना लोभ सोडला तर बरे होईल. मग कोणी म्हणेल की मला आई वडिलाचा कोणत्या प्रकारचा लोभ नाही आहे किंवा मला काही गरज नाही त्यांची. मग हे जर कारण नसेल तर कदाचित मग त्याची मुलं बाळ जी असतील त्या मुलाबाळाचं कारण असेल, कदाचित मी गेल्यावर माझ्या मुलाबाळाचं काय होईल. आणि अशाप्रमाणे त्याला सुद्धा सांगा की मुलाबाळाची काळजी सोड, लोभ सोड. त्याप्रमाणे अशा तऱ्हेने मग इंद्रिय सुखाच्या 5 प्रकाराबाबत सांगावे. समज जर तो रुग्ण म्हणाला की इंद्रिय सुखाची मला अभिलाषा आहे तर दुसऱ्याने म्हणावे, इंद्रिय सुखापेक्षा दिव्य लोकातील सुख अधिक श्रेष्ठ आहे आणि सरस आहे. मानवी सुखाकडून तुझी दृष्टी दिव्य लोकाच्या सुखाकडे वळव. आणि अशाप्रमाणे आणि जर तो रुग्ण म्हणाला माझी दृष्टी तशी स्थिर झाली आहे तर दुसऱ्याने म्हणावे, तुझे चित्त ब्रह्मलोकावर स्थिर कर. आणि जर तो म्हणाला तसे केले आहे तर दुसऱ्याने म्हणावे, प्रिय मित्रा, ब्रह्मलोक सुद्धा अनित्य, अस्थिर, ममत्वपूर्ण आहे, म्हणून तुझे चित्त ब्रह्मलोकापलीकडे उच्च करून सत्वाची विरक्ती साधण्यासाठी केंद्रित कर. म्हणजे भगवान बुद्ध त्याला काय सांगतात की एखादा जर व्यक्ती हे कोणत्या तरी एखाद्या गोष्टीमध्ये चित्तामध्ये एखादं परेशान असेल, दुःखी असेल, तर त्याला म्हणायचं की येथं जे काही तू दुःखी होत असलेला आहेस आणि जेव्हा आता तू मरणार आहे तर मेल्याच्या नंतर जे काही ब्रह्मलोक आहे ते सुद्धा खूप सारं सुख आहे, म्हणजे मरण्यामध्ये सुद्धा खूप सुख आहे असं आपण त्याला सांगितलं पाहिजे. म्हणजे त्या सुखातून तू बाहेर नाही, दुःखातून ते बाहेर निघत. आणि जर तो रुग्ण म्हणाला की तसे केले आहे तर महाना जीवनमुक्तीचा विचार करताना सत्वाचा त्याग करून पाहणारा हा सद्गृहस्थ आणि आश्वापासून ज्याने आपले चित्त विरक्त केले आहे तो श्रावक, यात काहीच फरक नाही. म्हणजे त्या ठिकाणी भगवंत त्याला असे सांगायला सांगतात की एखादा रुग्ण जर म्हणाला की मी अशा प्रकारे सगळं काही केलेलं आहे, म्हणजे सर्व लोभ आहे ते लोभ सोडलेला आहे, राग सोडलेला आहे किंवा या जीवनामध्येच राहायचा या सोबत जी काही आसक्ती असेल ते सोडलेली आहे, सर्व सोडलेलं आहे, तरी त्या माणसाला जर दुःख असेल तर तेव्हा ते दुःख कशा संदर्भात असू शकते की त्याचं जे काही चित्त आहे तर त्याचं चित्त हे विरक्त केलेलं आहे आणि यामध्ये जे काही श्रावक आहे तर या श्रावक मध्ये आणि त्याच्या चित्तामध्ये काहीच फरक नाही. म्हणजे त्याचं जे चित्त आहे तो चित्त जे एक प्रकारचं देव आहे असं त्यानं मानलं पाहिजे आणि म्हणून त्या दुःखातून बाहेर निघलं पाहिजे असं भगवान बुद्ध त्याला त्या ठिकाणी सांगतात. याच्यानंतरचा काही भाग आहे या ठिकाणी जे अहिष्णुतेच्या बाबतीत त्यांची उदारता, जे काही भगवान बुद्धाचं जे काही उदारता सुद्धा या ठिकाणी सांगितलेली आहे. एकदा भगवान बुद्ध आवलक यक्षाच्या राज्यात आळवी नगरीत राहत होते तेव्हा आलवक तथागताकडे आला व म्हणाला, श्रमण चालता हो. तर एक वेळेस भगवान बुद्ध त्या ठिकाणी असलेला जे काही आलवक यक्ष होता आणि त्याचं राज्य होतं तर त्याच्या आळवी नगरामध्ये भगवान बुद्ध राहायला होते.
मग राहायला असताना तो जे काही आलोक होता तर तो आलोक भगवंताला काय म्हणते माहिती आहे का, की तू माझ्या एरियामधून चालता हो. मग चालता हो असं म्हणल्याच्या नंतर भगवान बुद्ध निघायला लागतात. मग थोडे दूर गेले की परत आलोक काय म्हणते की तू इकडे ये. मग भगवान बुद्ध परत इकडे येतात. इकडे आले की परत म्हणते की तू चालता हो. भगवान बुद्ध परत चालायला लागतात. परत म्हणते इकडे ये. असं 3-4 वेळेस म्हणते चालता हो ये, चालता हो ये, चालता हो ये. आणि भगवान बुद्ध तसंच करतात. आणि शेवटी मात्र जेव्हा पुन्हा चौथ्यांदा यक्ष त्याला म्हणाला की श्रमण चालता हो. चौथ्या वेळेस जेव्हा तो यक्ष भगवंताला म्हणते की भगवान श्रमण तू चालता हो, त्यावेळेस तथागत म्हणाले मित्रा मी मुळीच जाणार नाही, तुला काय वाटेल ते कर. शेवटी भगवान बुद्ध म्हणतात की तुला काय जे वाटते ते कर, मी इथून जाणार नाही. त्यावर यक्ष रागावून म्हणाला श्रमण मी एक प्रश्न विचारतो, तू जर माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले नाही तर तुला मी वेडा करील किंवा तुझे हृदय फाडून काढून टाकील किंवा तुला पायाने उचलून नदी पलीकडे फेकून देईल. ते यक्ष त्या ठिकाणी काय म्हणतो की मी तुला एक प्रश्न, श्रमणाला भगवंताला म्हणते की मी तुला एक प्रश्न विचारतो, त्या प्रश्नाचं उत्तर तू दिलं तर ठीक आहे, नाही तर मी तुला वेडा करून सोडल, तुझं हृदय फाडून काढल आणि तुझ्या पायाला धरून गरगर फिरून नदीच्या पलीकडे फेकून देईल. मित्रा या जगात मला वेडा करू शकेल किंवा माझे हृदय फाडू शकेल किंवा मला पायाने उचलून नदी पलीकडे फेकू शकेल असा कुणी असेल असा दिसत नाही. तरी पण तुला काय प्रश्न विचारायचा असेल ते विचार. भगवान बुद्ध काय म्हणतात की असं तर कदाचित होत नाही, परंतु तुला काय प्रश्न विचारायचा ते विचार. तेव्हा अवलग यक्षाने तथागताला पुढील प्रश्न विचारले, या जगात मानवाचे सर्वोच्च धन कोणते, कोणत्या सत्कर्माने सुख प्राप्त होते, सर्वात अत्यंत स्वादिष्ट चव कोणती आणि कोणत्या प्रकारचे जीवन सर्वश्रेष्ठ आहे. अशा प्रकारे या ठिकाणी 4 प्रश्न त्या यक्षाने भगवान बुद्धाला विचारले की आपल्या जीवनामध्ये जे काही सत्कर्म आहेत तर हे सत्कर्म आपल्या जीवनामध्ये सुख प्राप्त करण्यासाठी कोणते सत्कर्म करावे, त्याप्रमाणे स्वादिष्ट चव कोणती असायला पाहिजे आणि कोणत्या प्रकारचं जीवन आपण सर्वश्रेष्ठपणे जगलं पाहिजे असं त्या ठिकाणी. आणि आपल्या जीवनामध्ये सर्वोच्च म्हणजे सर्वात मोठं धन हे काय आहे हे भगवंताला विचारतो. आणि त्यानंतर भगवंत म्हणतात की श्रद्धा हे सर्वोच्च धन आहे. म्हणजे आपल्या आयुष्यामधलं सर्वात मोठं जर धन असेल तर तो आहे श्रद्धा. त्यानंतर धर्माचे यथार्थ आचरण केल्यास सुख प्राप्त होते. जे काही धम्म सांगितलेलं आहे त्या धम्माचा तंतोतंत जर आपण पालन केलं, आचरण केलं तर सर्वात मोठं सुख आपल्याला लाभते. तेव्हा सत्याची चव ही सर्वात अत्यंत स्वादिष्ट आहे. जे काही सत्य आहे या सत्याची जी काही चव आहे हे चव माणसाला सर्वात अतिशय स्वादिष्ट आहे असे भगवान बुद्ध सांगतात. आणि प्रज्ञापूर्ण जीवन हे सर्वश्रेष्ठ जीवन आहे. म्हणजे मानवाचं सर्वात चांगलं जीवन जर असेल तर तो प्रज्ञापूर्ण जीवन जगणं हे सर्वात श्रेष्ठ जीवन आहे असं भगवान बुद्ध त्या ठिकाणी त्या यक्षाला सांगतात. आलवकाने मग विचारले मानवाला पूर कसा ओलांडता येतो, मानव सागर कसा ओलांडतो आणि मानव दुःख कसे जिंकू शकतो. म्हणजे या ठिकाणी त्या ठिकाणी जे विचारले आलवकाने की मानवाला पूर कसा ओलांडता येतो, पूर म्हणजे याचा अर्थ असा होते की आपला जे काही पुनर्जन्म असेल, म्हणजे पुनर्जन्म आपल्याला करायचं नाही त्याच्या पलीकडे आपण गेलो पाहिजे असं आपण कसं करता येते, किंवा मानवाला जे काही सागर आहे तो कसा ओलांडता येतो, जे काही भव आहे ते भव कसा ओलांडता येते, आणि मानवाचं जे काही दुःख असेल तर त्या दुःखावर विजय कसा प्राप्त करू शकतो असं आलोकाने त्या भगवान बुद्धाला विचारलं. तेव्हा भगवान बुद्ध म्हणाले मानव श्रद्धेच्या द्वारे पूर पार प्राप्त करू शकतो आणि मानव दक्षतेने सागर ओलांडू शकतो, मानव प्रयत्नाने दुःखावर विजय मिळू शकतो आणि मानव प्रज्ञेने शुद्ध होऊ शकतो. म्हणजे या ठिकाणी भगवान बुद्ध काय म्हणतात की जे काही आपल्या मनामध्ये श्रद्धा उत्पन्न होते त्या श्रद्धेमुळं जे काही पुनर्जन्म आहे या पुनर्जन्माच्या पलीकडे आपण जाऊ शकतो. त्याप्रमाणे मानव जे काही दक्षतेचा सागर आहे, म्हणजे आपल्या जीवनामध्ये प्रत्येक वेळेस दक्षता ठेवली पाहिजे, जागरूकता ठेवली पाहिजे, आणि असं जर केलं तर अशा प्रकारचा जो काही दक्षतेचा काही सागर आहे तो सागर ओलांडून पुढे जाऊ शकतो आणि मानव
प्रयत्न जर आपल्या जीवनामध्ये करेल तर आपल्या दुःखावर सुद्धा विजय मिळू शकतो आणि मानव प्रज्ञेचं पालन केलं तर त्याचं जीवन हे सुख किंवा शुद्ध होऊ शकते असं भगवान म्हणतात. त्यानंतर आल्वक यक्षाने विचारले, मानवाला ज्ञान कसे प्राप्त होते, मानवाला धन कसे प्राप्त होते, मानवाला कीर्ती कशी लाभते आणि मानवाला मित्र प्राप्ती कशी होते, इहलोकातून परलोकात जाताना मानवाला पश्चाताप का होत नाही. त्यावर भगवान बुद्ध म्हणतात, निर्वाणाच्या प्राप्तीसाठी अरहंत तसेच धर्म यावर श्रद्धा ठेवून व आज्ञापालन करून दक्ष व तत्पर मनुष्याला ज्ञान प्राप्त करता येते. म्हणजे जे काही आपल्या जीवनामध्ये जीवन जगताना जे काही निर्वाण आपल्याला आपल्या जीवनामध्ये प्राप्त करायचं आहे, तर निर्वाण प्राप्त करण्यासाठी जे काही अरहंत असेल किंवा जे काही धर्म असेल यावर आपण श्रद्धा ठेवली पाहिजे. आणि श्रद्धा ठेवल्यामुळं आपण जे काही त्याच्यामुळे जे काही आपलं जे धन प्राप्त होते किंवा श्रद्धा ठेवल्यामुळं जे काही आज्ञापालन करता येते त्यामुळं माणसाला आपल्या जीवनामध्ये ज्ञान प्राप्त होते असं तो म्हणतो. आणि तो उचित तेच करतो, तो दृढ निश्चयी असतो, तो जागृत असतो, त्याला धन प्राप्त होते. जे दान करतो त्याला मित्र प्राप्त होतात. म्हणजे भगवान बुद्ध काय म्हणतात की जो उचित आहे तोच करतो आणि जो दृढ निश्चयी असतो तो जागृत असतो आणि त्याला अशा माणसाला धन प्राप्त होते. आणि जो दान करतो त्याला मित्र प्राप्त होतात. ज्या श्रद्धावान उपासकाची सदाचार, सहनशीलता आणि औदार्य असते त्याला मृत्यूनंतर पश्चाताप होत नाही. म्हणजे जे काही श्रद्धावान आहेत, उपासक आहेत, तर त्यांच्याजवळ जेव्हा तो माणूस सत्य असेल, सदाचार असेल, त्यांच्या मनामध्ये सहनशीलता असेल आणि औदार्य असेल, अशा व्यक्तीला मृत्यूनंतर कधीही पश्चाताप होत नाही. इकडे ये दुसरे श्रवण ब्राह्मण इथे आहेत, त्यांनाही विचार की सत्य, संयम, दालशीलता आणि सहनशीलता यापेक्षा अधिक उच्च गुण कोणते आहेत. आणि यानंतर भगवान बुद्ध त्या ठिकाणी या आल्वकला म्हणाले की आल्वक इकडे ये आणि इकडे येऊन जे काही माझ्यासोबत काही भिक्खू आहेत या भिक्खूपैकी प्रत्येकाला तो कोणालाही विचार, प्रत्येक जण हे सांगेल. आणि आल्वक यक्ष म्हणाला, आता दुसऱ्या श्रमण ब्राह्मणाला कशाला विचारायला हवे, आज माझ्या भाविक सुखाची मला जाणीव झालेली आहे. आणि भगवंतांना म्हणल्याच्या नंतर की बाबा मलाच नाही, तू इकडे सगळ्याला विचार, हेच खरे आहे. त्यावेळेस हा आल्वक काय म्हणाला की नाही भगवान, आता मला कोणाची विचारायची गरज नाही आहे, तुम्हीच मला सर्व काही सांगितलेलं आहे आणि तुम्ही जे सांगितलेलं आहे ते मला सर्व समजलेलं आहे. खरोखरच माझे भाग्य म्हणून तथागत आलवीला आले. आज मला समजले की कोणाला दान दिल्याने सर्वाधिक फल प्राप्त होते. म्हणजे मी भाग्य आहो किंवा मी भाग्यवान आहो की या ठिकाणी भगवान बुद्ध आलेले आहेत आणि हे मला समजलं. आणि म्हणूनच जे काही भगवान बुद्धानं मला जे सांगितलेलं आहे ते मला कळून चुकलेलं आहे आणि त्यामुळं जे काही माझ्या जीवनामध्ये आहे ते मला चांगलं जे फल प्राप्ती होणार आहे. आणि आजपासून तथागत व त्यांच्या धम्माला वंदन करून एका गावाहून दुसऱ्या गावाला, एका नगराहून दुसऱ्या नगराला मी फिरत राहील. त्यानंतर हा आल्वक काय म्हणते की मी आजपासून एका गावामधून दुसऱ्या गावामध्ये आणि म्हणजे आपल्या धम्माला भगवंताला वंदन करून काय म्हणते की मी एका गावाहून दुसऱ्या गावाला जाईल, एका नगराहून दुसऱ्या नगराला जाईल आणि प्रत्येक ठिकाणी जाऊन हा जो काही धम्म आहे हा धम्म सांगण्याचा प्रयत्न करेल. यानंतर समता आणि समान व्यवहाराचे समर्थन कसे असायला पाहिजे या संदर्भात सुद्धा या ठिकाणी सांगितलेलं आहे. तथागतांनी भिक्खू संघासाठी जितके नियम तयार केले होते त्यांनी स्वखुशीने स्वीकार केला व ते आपणालाही बंधनकारक मानले गेले. म्हणजे भगवान बुद्धानं भिक्खू संघासाठी जे नियम तयार केलेत, तर भगवान बुद्धानं असं कधी म्हणलं नाही की मी नियम तयार करणार आहोत त्याच्यामुळे या नियमाचं पालन फक्त तुम्हीच करायला पाहिजे. परंतु भगवान बुद्ध खूप त्या नियमाचं पालन करत गेले. आपण संघाचे प्रमुख आहोत आणि आपल्यावरील असीम प्रेमाने आणि आदराने नियम पालनाबाबत आपण सहज सवलती मिळू शकतील अशी परिस्थिती असतानाही तथागतांनी काही खास सवलती किंवा नियम विभक्ती हक्काने उपभोगलेल्या नाहीत. म्हणजे भगवान बुद्ध नियम करणारे होते, त्याच्यामुळं भगवान बुद्धानं एखादा नियम तोडला जरी असता, जसे काही भिक्खू संघ आहे
या भिक्खू संघाच्या मनामध्ये असणारी भगवंताची काही आस्था असेल, जे काही श्रद्धा असेल किंवा जे काही नम्रपणा असेल, याच्यामुळे भगवंताला कोणीच प्रश्न विचारू शकत नव्हतं, हे भगवंताला माहित होतं. पण तरीही जर मीच नियम तोडले तर मी दुसऱ्याला नियम बाळगण्याबद्दल कसं काय सांगू शकत नाही. म्हणून मी नियम पाळले तर माझ्याकडे बघून ते सुद्धा नियम पाळतील, मला सांगायची बी गरज पडणार नाही, हे भगवंताला माहित होते. त्यामुळे भगवंतानं सुद्धा प्रत्येक नियम पाळले. आणि भिक्खू दिवसातून फक्त एकदाच अन्नप्राशन करतात, हा भिक्खू वर्गासाठी केलेला नियम तथागतांनीही स्वीकृत केला आणि त्यांचे पालनही केले. म्हणजे भिक्खू संघासाठी जे नियम बनवला होता की दिवसातून फक्त एकदाच जेवण करायचं आहे, तर भगवंत सुद्धा दिवसातून फक्त एकदाच जेवण करत गेले, दोनदा कधी जेवण केलं नाही त्यांनी. भिक्खूची काही खाजगी मालमत्ता असता कामा नये, या नियमही तथागताने स्वीकृत केला आणि त्यांचे पालन केले. म्हणजे भगवान बुद्धाने जे नियम सांगितला होता की भिक्खूने जे काही मालमत्ता असतील, पैसा अडका असेल, हे आपल्यापाशी जमवलं नाही पाहिजे. पैसा अडका आपल्यापाशी जमवला म्हणजे तेथून दुःख सुरू झालं, तेथून भीती तयार झाली. त्याच्यामुळे आपल्याशी पैसाच जर नसेल तर मग कशाची भीती आली. आणि त्याचप्रमाणे जसं भिक्खूसाठी नियम बनवले, त्याचप्रमाणे भगवंतानं आपल्या जवळ सुद्धा कधी धन ठेवलं नाही, कधी 3 चिवरपेक्षा जास्त चिवर ठेवले नाही, एका भिक्षापात्रापेक्षा जास्त कधी भिक्षापात्र कधी आपल्या जवळ ठेवलं नाही. जमलं तर भगवंतानं समजा असं केलं असतं की बाबा कधी एखादा सुख आहे, दुःख आहे, एखादा माझ्याचे काही भिक्खू संघ आहे, भिक्खू आहे, एखादा बिमार पडल, त्याला काही पैशाची गरज पडल, म्हणून मी काही ते पैसे जमून ठेवले पाहिजे, आणि मी म्हणल्याच्या नंतर मला तर खूप राजे महाराजे आहेत, तर हे खूप सारं दान देणारे लोक आहेत. परंतु भगवंतानं अशा प्रकारचा कोणताही नियम तोडला नाही, स्वतः सुद्धा नियम बाळगलेले आहेत. भिक्खूपाशी फक्त 3च चिवरे असली पाहिजेत, हा नियमही सर्व भिक्खूप्रमाणे भगवंताने स्वीकृत केला व त्यांचे पालनही केले. एकदा भगवान बुद्ध शाक्य देशात कपिलवस्तूमधील वट वाटिकेत राहत होते. त्यावेळी तथागताची मावशी प्रजापती गौतमी स्वतः हाताने कातलेली व विणलेली नवीन वस्त्रजोडी घेऊन आली व तिचा स्वीकार करण्याची तिने तथागतांना विनंती केली. आता याच्याबद्दल एक उदाहरण द्यायचं म्हणून या ठिकाणी सांगितलेलं आहे की एक वेळेस भगवान बुद्ध कपिलवस्तूमधील जे काही वाटिका होती, त्या वाटिकेमध्ये भगवान बुद्ध राहायला होते. आणि त्यावेळेस भगवान बुद्ध या ठिकाणी राहायला आलेले आहेत हे कोणाला समजलं? जे भगवंताची जे काही सिद्धार्थाची मावशी होती प्रजापती, त्या प्रजापतीला समजलं. मग प्रजापतीनं काय केलं की आपला बाळ आहे किंवा भगवंत आहेत, यांना कमीत कमी आपल्याकडून एखादं चिवर तरी आपण द्यायला पाहिजे. म्हणून त्या प्रजापतीने स्वतः ते एक चिवर आहे, एक कपडा आहे, हा विणला, तयार केला आणि तयार करून ते कपडे घेऊन ते भगवंताकडे गेली आणि भगवंताला विनंती केली की भगवान, हे मी तुमच्यासाठी एक चिवर बनवलेलं आहे, एक वस्त्र आणलेलं आहे, याचा तुम्ही स्वीकार करावा. परंतु तथागताने तिला सांगितले, प्रजापती मी ती संघाला अर्पण कर. कारण तर भगवंताकडे अगोदर 3 चिवर होते आणि भगवंत हर एक नियम स्वतः बाळगणारे होते आणि नियम 3 चिवरपेक्षा चिवर जास्त न बाळगणं हा नियम असल्या कारणाने भगवंताने प्रजापतीला काय उत्तर दिले की प्रजापती, हे जे काही तू वस्त्र आणलेले आहे, जे चिवर आणलेले आहे, तर हे चिवर तू संघाला दान कर. तिने दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा पुन्हा तशी विनंती केली आणि तिला तेच उत्तर मिळाले. 2-3 वेळेस म्हणून सुद्धा भगवंताने ते चिवर स्वीकारलं नाही, तर ते चिवर संघाला दान कर किंवा संघाला अर्पण कर असं ती प्रजापतीला म्हणाले. नंतर आनंदाने आग्रह केला, भगवान, गौतमीने आणलेल्या वस्त्राचा आपण स्वीकार करावा. आपल्या मातेच्या निधनानंतर प्रजापती गौतमीने दाई आणि दत्तक माता होऊन आपली फार सेवा केली आहे, पण वस्त्र संघालाच अर्पण करण्यात यावी हा आपला आग्रह तथागताने सोडला नाही. आता भगवान बुद्धाने जे प्रजापतीला सांगितलं होतं की हे मला देऊ नको, तू संघाला अर्पण कर कपडे आणलेले, तर हे 2-3 वेळेस म्हणलेलं हे भगवान बुद्धाच्या जवळ असलेला स्थवीर आनंद, या आनंदानं ऐकलं आणि आनंदाला वाटलं की एका आपल्या बाळाला म्हणून प्रजापतीने आपल्या मुलाला आणलेला आहे, लाडा कौतिकानं आणलेला आहे, तर मग हे एवढा एका थोड्यापुरता नियम तोडला तर काय फरक पडायला, भगवंतानं त्या वस्त्राचा जर स्वीकार केला तर काय फरक पडायला. म्हणून आनंद भगवंताला म्हणतात की भगवान, जे काही ते प्रजापतीने जे काही भेट वस्तू आणलेली आहे, जे कपडे आणलेले आहेत,
याचा तुम्ही स्वीकार करायला पाहिजे, कारण तर हीच प्रजापती तुमच्या आईच्या नंतर सर्व काही तुमचं या आईनं बघितलेलं आहे, मावशीनं बघितलेलं आहे, एक दत्तक माता म्हणून तुमची राहिलेली आहे, तुमची दाई म्हणून म्हणजे सर्व देखभाल तुमची केलेली आहे आणि तुमच्या बालपणामध्ये तुमची खूप सारी सेवा केलेली आहे आणि या सेवेच्या पायी हे जे काही वस्त्र घेऊन आलेले आहे प्रजापती, तर याचा तुम्ही स्वीकार करा असं तो आनंद भगवंताला म्हणतात. पण तरी सुद्धा भगवान म्हणतात की नाही, माझ्याकडे 3 चिवर आहेत, त्याच्यामुळे मी 3 पेक्षा जास्त चिवराचा स्वीकार करू शकत नाही. प्रारंभी भिक्खू संघाचा असा नियम होता की भिक्खूची वस्त्रे उकिरड्यावर पडलेल्या चिंध्यातूनच तयार करण्यात यावी. धनिक लोकांना संघाचे सदस्य होण्यापासून परावृत्त करता येईल म्हणून हा नियम पाळला होता. आता भगवंतानं नियम बनवला होता की चिवर हे कसला असायला पाहिजे की एखाद्या उकंड्यावर जे फेकून दिलेले कपडे आहेत त्या कपडे घेऊन त्या कपड्याला स्वच्छ करून त्याच्यापासून आपण चिवर बनवलं पाहिजे. मग हा नियम का बनवला होता की जर भविष्यामध्ये एखादा जो काही धन दानगा एखादा माणूस असेल, ज्याच्याकडे अमाप संपत्ती असेल, तर अमाप संपत्ती असलेला एखादा व्यक्ती हे काही ना काही कारणानं समजा कधी समजा आपल्या संसारामध्ये भांडणे झाली, काही जर झाली, अशामध्ये रागामध्ये तो येऊन या ठिकाणी आला आणि परिवर्जकाची धम्मा दीक्षा द्या म्हणला, भिक्खू संघामध्ये सामील करा म्हणला. आणि भिक्खू संघामध्ये आता ती आलेला रागा नाही, रागामध्ये जे काही निर्णय घेतात ते निर्णय योग्य ठरत नाहीत. अशामध्ये तो रागाने आलेला आहे, परंतु त्याचं मन कुठं राहील, तिकडेच राहील की मी तर खूप मोठा श्रीमंत होतो, माझ्याकडे करोडोची दौलत होती, माझ्याकडे मखमलीचे कपडे होते, सोन्याचे रूपा वडलेले जे काही कपडे होते, मग मला येतं बी मी चिवर घालतो, काही हरकत नाही, पण मला एखादं सोन्यानं मडलेलं चिवर द्या किंवा एखादं लय चांगलं भारीचं चिवर द्या, मखमलीनं मडलेलं चिवर द्या, असा तो व्यक्ती म्हणू शकतो. म्हणून भगवान बुद्धानं हा सुद्धा नियम बनवला होता की कोणीही भिक्खू संघात सामील हो, त्याने असं चिवर धारण करायला पाहिजे जे चिवर कोणी ना कोणी उकंड्यावर फेकलेला कपडा असायला पाहिजे. ते कपडा घ्यायचा, स्वच्छ धुयाचा आणि त्याचं चिवर बनवायचं आणि आपण ते चिवर घालायचं. एकदा जीविकाने नव्या कपड्याचे तयार केलेले चिवर स्वीकारण्याचा तथागतांना आग्रह केला, तेव्हा तथागतांनी त्या चिवराचा स्वीकार केला. तेव्हा तथागतांनी मूळ नियमात तसा बदल केला आणि भिक्खूंनाही ती सवलत जाहीर केली. आणि त्यानंतर एक वेळेस काय झालं की एका जे काही जीविक होते त्या जीविकाने एका नवीन कपड्याचं एक चिवर बनवलं आणि ती चिवर बनवल्याच्या नंतर ते तथागताकडे घेऊन आले आणि तथागताकडे घेऊन आल्याच्या नंतर तथागताला या चिवरचा तुम्ही स्वीकार करावा असं म्हणलं. आणि त्या ठिकाणी भगवान बुद्धाकडे 2 चिवरे होते, म्हणून आलेल्या चिवराचा भगवंताने स्वीकार केला. आणि स्वीकार केल्याच्या नंतर त्यांना असं वाटलं की असे चिवर देणारे बरेच काही लोक आहेत आणि असे लोक असताना, दान धर्म करणारे लोक जर असताना ते जर कपडे देत असतील आपल्याला, तर मग आपण बी जाणून बुजून जे उकंड्यावर फेकून दिलेले कपडे आहेत ते कपडे कशाला घालायचे. मग तेव्हापासून त्याने जे काही हा नियम होता की जे उकंड्यावर फेकून दिलेले जे कपडे आहेत त्यांचा आपण चिवर बनवायला पाहिजे, हा नियम त्याने शिथिल केला, तो नियम कमी केला. आणि तेव्हापासून जे काही अशी प्रथा आहे की कोण जर एखादी चिवर रूपी समजा दान दिलं तर ते दान आपण स्वीकारलं पाहिजे, हा नियम उदयास आला. आणि अशाप्रमाणे नवीन चिवर घेण्याची सुद्धा भिक्खूंना संमती मिळाली. अशाप्रमाणे भगवंताच्या जीवनामध्ये जे काही रोगी असतील किंवा प्रत्येकाच्या संदर्भामध्ये कोणी दानधर्म असेल किंवा प्रत्येका संदर्भामध्ये वागण्याची काही परंपरा असेल, या संदर्भामध्ये भगवान बुद्धाचं जे काही स्वतःचं या ठिकाणी रूप दाखवलेलं आहे की भगवान बुद्ध खुद होऊन एखाद्या रोग्याला साफ करतात किंवा एखादा जर कोणी व्यक्ती असेल जो व्यक्ती कोणत्या दुःखामध्ये आहे तर त्या दुःखाला कसा बाहेर काढणं यांच्याबद्दल मार्ग सांगतात. अशा प्रकारचं जे काही भगवान बुद्धाचा धम्म आहे, तर हे धम्म आपण स्वीकृत केल्याच्या नंतर सर्व दुःखातून, सर्व संकटातून आपण मुक्त होऊ, अशा प्रकारचं या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि आजचा हा भगवान बुद्धाचा जो काही धम्म आहे, हा धम्म हे इथपर्यंत वाचून आज आपण या ठिकाणी थांबणार आहोत.